गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उपोषण स्थळावर मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिला। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला रवी मुंडेंना। मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसली। ते आपल्याबरोबर आहेत। आजपर्यंत असा जवळपासचा विरोध तुम्हाला नव्हता, मग काय कारण असेल आता चौथं उपोषण? असं नाही म्हणता येत, विरोध होताच नाही असं म्हणता येत नाही। कोणाला पण छत्रपती शिवरायांना पण विरोध झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण झालेला विरोध, हा सगळ्याला झालेला आहे। एक माणूस नाही आहे असा त्यांना विरोध नाही झाला, सगळ्यांना विरोध झालेला आहे। महाराणा प्रतापांना झाला, अहिल्यादेवी होळकरांना झाला, अण्णाभाऊ साठेंना झाला, सगळ्यांना विरोध झालेला आहे। हे होतच असतो। आम्ही उपोषण जर सुरू केलं त्या ओबीसीच्या नेत्यांनी सभा घेतल्या, त्याला विरोधच म्हणते। क्रांती मोर्चे निघाले, त्याला प्रतिमोर्चे निघाले, विरोध होताच नाही। कोण म्हणू शकतो? असतोच तो, त्याचा काय ते मनावर धरून चालायचं नसतं। आपण आपलं ध्येय कायम ठेवून लढायचं असतं। आणि माझं ध्येय आणि माझी इमानदारी, माझं इमान सगळं समाजाशी बेमाने नाही करू शकत, ते रक्त नाही माझं। ह्या विरोधाला कुठेतरी सरकारचा बी हात असू शकतो असा तुमचा दावा आहे। आता जोडीनं जर आता सुरुवातच झाली उपोषणाला, जर तसा हेतू असेल सरकारचा, तर आता दाद मागणार कशी आहेत तुम्ही? माझं कर्तव्य पार पाडतो मी लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे। बसणं माझं काम आहे, लढणं माझं काम आहे। यायचं का नाही सत्ता त्यांच्या हातात आहे, त्यांनाही उद्या दारात यायचं आहे। मराठ्याचे विधानसभा आलीच जवळ, विधानसभा आलीच जवळ, दारात यायचंच मराठ्याच्या। उपोषणाला देण देत नाहीत ना, मागण्या मान्य करीत नाहीत ना, ते काय विधानसभेला आमच्या दारात यायचे। सगळ्या पक्षाच्या आमदाराला यायचे, सगळ्या पक्षाच्या। कोणचे आमदार या उपोषणाला पाठबळ देत नाहीत, या आंदोलनाला पाठबळ देत नाहीत? मराठी बघतेत ना। उद्याच्याला ते नाही आले, त्यांना विधानसभेला आत्ता आमच्या दारात यायचे मराठी, मग सांगते ना कच का त्या टायमाला त्यांना काय। तुम्ही नोंद ठेवली का? आता ठेवणारच ना। आज उपोषण सुरू झालंय मुद्दा म्हणून ABP माझा सांगतो, बाकीच्यांना नाही सांगितलंय की या उपोषणात कोणते आमदार पाठिंबा देत नाहीत, कोणत्या पक्षाचे देत नाहीत। ते बारकाईने लक्ष आहे ना, मीडियात बी आहे, आमचे लोक बघतात। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, ABP माझा, आंतरवली सराटी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।